मंडळी, कसे आहात? स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत माझे प्रेग्नन्सी एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. इथे अमेरिकेमध्ये हॉस्पिटलमधील माझा एक्सपिरियन्स कसा होता, माझ्या हॉस्पिटल व्हिजिट कशा होत्या, टेस्ट कशा होत्या, टेस्टचे रिझल्ट, त्यानंतर हॉस्पिटल बिल, या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो लेट स्टार्ट. प्रेग्नन्सी जर्नीमध्ये सर्वात पहिलं चॅलेंज जे आम्हाला आलं होतं ते म्हणजे हॉस्पिटल शोधणं. इन्शुरन्स नेटवर्कमधील हॉस्पिटल आम्हाला शोधायचं होतं. माझी प्रेग्नेन्सी टेस्ट मी 13 जुलैला केली होती, 13 जुलैला. तेव्हा ती पॉझिटिव्ह आली होती. घरी मी युरिन टेस्ट केली होती, ती टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आणि त्यानंतर सुरुवात झाली हॉस्पिटल शोधण्यासाठी वगैरे. आपल्याकडे भारतामध्ये खूप सारे क्लिनिक, हॉस्पिटल्स आपल्या आसपासच असतात. सहजपणे आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये जाता येतं, डॉक्टरांना भेटता येतं किंवा अपॉइंटमेंट देखील लगेचची मिळते 1-2 दिवसाची. तर त्यामुळं कसं पटकन आपल्याला आपले काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर होतात. आपले प्रेग्नेन्सी टेस्ट कन्फर्म केली जाते, या सर्व गोष्टी केल्या जातात. पण इथे आम्हाला त्या बाबतीत थोडेफार चॅलेंजेस आले, कारण आम्हाला इन्शुरन्स नेटवर्कमध्ये हॉस्पिटल शोधायचं होतं आणि हा आमच्यासाठी नवीन एक्सपिरियन्स होता. 13 जुलैला माझी प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर आम्ही हॉस्पिटल शोधायला सुरुवात केली. इन्शुरन्स नेटवर्कमध्ये खूप साऱ्या लोकांना कॉन्टॅक्ट केले, पण बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला अपॉइंटमेंट मिळत नव्हती. त्यानंतर माझा असा विचार होता, कारण इकडे टेस्ट तर पॉझिटिव्ह आली होती, पण मनामध्ये थोडंफार असं होतं की हे कन्फर्म असेल का, ब्लड टेस्ट करायला हवी का. कारण युरिन टेस्ट घरी केली होती आणि तीही आम्ही 2-3 वेळा केली होती, तरी पॉझिटिव्ह होती. पण तरीही मनामध्ये कुठेतरी होतं की ब्लड टेस्ट केली पाहिजे. ब्लड टेस्टचे रिपोर्टच आपल्याकडे पाहिले जातात. हा माझा अनुभव आहे. तुमचा काही वेगळा असेल तर तो देखील माझ्यासोबत शेअर करा. तर माझ्या मनामध्ये असं होतं की ब्लड टेस्टनेच कन्फर्म होईल प्रेग्नेन्सी आहे की नाही ते. तर त्यामुळं मला लवकरात लवकर ब्लड टेस्ट करायची होती आणि आम्हाला अपॉइंटमेंट देखील कुठेही मिळत नव्हत्या. तर त्यामुळं नंतर आम्ही असंच एक चेक केलं एक हॉस्पिटलचं, जिथे आपण वॉक इन जाऊ शकतो. तर त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मला फर्स्ट क्वेश्चन विचारला की तुम्हाला प्रेग्नेन्सी कंटिन्यू करायची आहे का. कारण ते जे हॉस्पिटल होतं तिथं मोस्टली अबॉर्शनसाठी लोक येतात असं समजलं मला तिथे गेल्यानंतर. त्यानंतर मला थोडीफार भीती वाटली आणि मी ठरवलं की इथे टेस्ट नाही करायचं. तरी पण अजून माहिती विचारली तर तिथे देखील युरिन प्रेग्नेन्सी टेस्टच केली जात होती कन्फर्मेशनसाठी, ब्लड टेस्ट केली जात नव्हती. तर त्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की मला टेस्ट नाही करायची आणि त्यांना मी माझ्या इन्शुरन्सबद्दल विचारलं, इन्शुरन्स प्रोव्हायडरबद्दल. तर त्यांनी त्यांच्या नेटवर्कमधून मला एक लिस्ट काढून दिली, हॉस्पिटलची लिस्ट, डॉक्टरची लिस्ट, जे आमच्या इन्शुरन्स नेटवर्कमध्ये येत होते, आणि ती त्यांनी मला दिली. आणि त्यानंतर आम्ही त्या लिस्टमध्ये जे काही कॉन्टॅक्ट्स होते त्यांच्यावरती कॉन्टॅक्ट केले आणि त्यातून आम्हाला आमचं हॉस्पिटल भेटलं. तर हॉस्पिटल भेटल्यानंतर आम्हाला अपॉइंटमेंट भेटली, ती 16 ऑगस्टची अपॉइंटमेंट भेटली. म्हणजे माझी प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 1 महिन्यानंतरची मला अपॉइंटमेंट भेटली. आणि ती जी अपॉइंटमेंट होती तोपर्यंत ऑलरेडी माझे 2.5 महिने पूर्ण झाले होते. आणि त्यानंतर माझी पहिल्यांदा डॉक्टरांशी भेट झाली, पहिल्यांदा कन्सल्टेशन झालं आणि कन्फर्मेशन देखील मिळालं. तर अशी ही सुरुवातीची जर्नी होती. तर ह्या सुरुवातीच्या 1 महिन्यामध्ये मनामध्ये खूप सारे असे क्वेश्चन्स यायचे की काय असेल नक्की, कन्फर्म प्रेग्नेन्सी असेल का, डॉक्टरांशी कधी भेट होईल, अपॉइंटमेंट कधीची भेटेल, किंवा इथे हॉस्पिटल कसे असतील, आत्ताच अपॉइंटमेंट भेटायला आपल्याला इतका प्रॉब्लेम होत आहे तर नंतर काय होईल, असे बरेचसे क्वेश्चन त्यावेळेमध्ये मनामध्ये येत होते. पण जसे आमच्या हॉस्पिटलचं रुटीन स्टार्ट झालं त्यानंतर आम्हाला कधीच काही प्रॉब्लेम आला नाही. सर्व छान सुरळीत आत्तापर्यंत चालू आहे. तर जे हॉस्पिटल, आमचं जे नेटवर्कमधील हॉस्पिटल होतं, त्यांची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती हे असं आपलं प्रोफाईल क्रिएट केलं जातं आणि त्यामध्ये आपली सर्व माहिती फीड केली जाते. त्यामध्ये कोणकोणत्या टेस्ट झाल्या, माझी अपॉइंटमेंट कोणत्या दिवशी होती, त्या अपॉइंटमेंटमध्ये मी डॉक्टरांशी काय कन्सल्ट केलं, या सर्व गोष्टी, मी काय क्वेश्चन विचारले त्यावरती डॉक्टरांनी काय आन्सर दिले. त्यानंतर जे बिल असतं ते एस्टिमेटेड, माझं डिलिव्हरीचं बिल देखील मला पहिल्याच व्हिजिटमध्ये मिळालं होतं. त्यानंतर जे काही प्रेग्नेन्सीच्या ड्युरिंग प्रेग्नेन्सीच्या काही टेस्ट किंवा व्हिजिट होतात त्याचं बिल, या सर्व गोष्टींची माहिती मला ह्या माझ्या प्रोफाईलवरतीच आहे. तर त्यामुळं
कोणतीही फाईल वगैरे कधीही कॅरी करावी लागत नाही. सर्व रिपोर्ट्स अगदी लॅब टेस्ट जरी केले असतील तर त्याचे रिपोर्ट्स देखील त्या माझ्या प्रोफाईलवरती अवेलेबल असतात. फर्स्ट ट्रायमेस्टर तर ऑलरेडी माझा कंप्लीट झालाच होता आणि त्यानंतर माझी फर्स्ट डॉक्टर व्हिजिट झाली. तर सेकंड ट्रायमेस्टर माझी मंथली डॉक्टर व्हिजिट असायच्या महिन्यातून एकदा आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये दर 15 दिवसांनी डॉक्टर व्हिजिट होती. आणि आत्ता माझा 9th मंथ सुरू आहे. तर आता माझी 7th वीक नंतर आता माझी वीकली डॉक्टर अपॉइंटमेंट असते. आणि तर असं हे माझं हॉस्पिटलचं शेड्यूल होतं. तर फर्स्ट अपॉइंटमेंट माझी 3 ऑगस्टला होती. तर तेव्हा नर्स प्रॅक्टिशनरचा मला कॉल आला होता. तेव्हा त्यांनी माझे हेल्थ इश्यूज काही आहेत का, फॅमिली हिस्ट्री काही आहे का, फॅमिलीमध्ये काही हेल्थ इश्यूज कोणाला आहेत का याबद्दलची सर्व माहिती घेतली. त्यानंतर जे माझं हॉस्पिटलचं शेड्यूल रुटीन असणार आहे त्याबद्दलची माहिती दिली की कोणकोणत्या टेस्ट होतील आणि त्यासाठी ते अप्रुव्हल तिने माझ्याकडून घेतलं होतं त्या टेस्टसाठीचं. अशा ह्या सर्व गोष्टी माझ्या फर्स्ट टेलिफोनिक अपॉइंटमेंटमध्ये झाल्या होत्या. आणि त्यानंतर मला सेकंड अपॉइंटमेंट भेटली होती जी की गायनेकॉलॉजिस्टसोबत होती. तर प्रत्येक वेळी माझे गायनेकॉलॉजिस्ट हे वेगवेगळे होते. तर जे माझ्या अपॉइंटमेंटच्या दिवशी जे गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर अवेलेबल असतील त्यांच्याकडे मी अपॉइंटमेंट शेड्यूल करायचे आणि त्याप्रमाणे माझ्या अपॉइंटमेंट असायच्या. आणि नंतर आत्ता मी फायनली मला कोणते गायनेकॉलॉजिस्ट हवे आहेत हे 1 महिन्यापूर्वी मी सांगितलं. तर ज्यांनाही भेटले त्यांच्यामधील मला जे बेस्ट वाटले त्यांना मी माझं गायनेकॉलॉजिस्ट म्हणून रिकमेंड केलं आणि त्यांच्याकडेच आता माझ्या व्हिजिट असतात. त्यानंतर माझी फर्स्ट डॉक्टर अपॉइंटमेंट ही 16 ऑगस्टला होती. तर ती अपॉइंटमेंट खूप स्पेशल होती. पहिल्यांदा मी डॉक्टरांशी भेटले, खूप सारे क्वेश्चन मी विचारले. मी एक क्वेश्चनरी तयार केली होती. मला जे काही डाऊट्स आहेत ते सर्व क्वेश्चन मी विचारले आणि ते डॉक्टरसुद्धा खूप चांगले होते. त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं खूप छान दिली, व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं दिली. त्यामुळे मनामध्ये कोणतेही डाऊट्स राहिले नव्हते. आणि त्यांचेसुद्धा काही प्रोसेस असतात. तर त्यामध्ये सर्वात पहिलं ते चेक करतात की ही प्रेग्नेन्सी प्लॅन्ड आहे का, तुम्ही खुश आहात का. तर त्याच्याशी रिलेटेड खूप सारे क्वेश्चन त्यांनी मला विचारले की ही प्रेग्नेन्सी माझी प्लॅन्ड प्रेग्नेन्सी होती का आणि मी कसं फील करत आहे प्रेग्नेंट झाल्यानंतर. या सर्व गोष्टी त्यांनी सुरुवातीला विचारल्या. त्यानंतर त्यांनी देखील माझ्या फॅमिलीमध्ये कुणाला काही हेल्थ इश्यूज आहेत का किंवा मला काही आधी हेल्थ इश्यूज होते का याबद्दलच्या गोष्टी विचारल्या. आणि मी त्यांना बऱ्याचशा गोष्टी विचारल्या, डाएटबद्दल विचारल्या, त्यानंतर एक्सरसाइजबद्दल विचारल्या. अजूनही बरेचसे डाऊट्स मी त्यांच्याकडून क्लिअर केले. त्यानंतर मेडिकेशनबद्दल देखील डॉक्टरांशी मी कन्सल्ट केलं. तर प्रीनायटल व्हिटॅमिन्स मी प्रेग्नेन्सी कन्सीव्ह करण्याच्या आधीपासूनच घेत होते आणि त्याच मी कंटिन्यू केल्या होत्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. तर त्या देखील मी डॉक्टरांशी कन्सल्ट केला. ते डॉक्टरांनी मला काही चेंज करण्याची गरज नाही, ते कंटिन्यू करू शकतो असं सांगितलं. त्यानंतर मला तेव्हा काही त्रास होत होते, जेवण वगैरे जात नव्हतं, सुरुवातीचे दिवस होते, थोडाफार त्रास होत होता. तर त्याबद्दलसुद्धा डॉक्टरांनी काय खावं काय खाऊ नये, कशी काळजी घेतली पाहिजे, त्यानंतर पाणी भरपूर पिलं पाहिजे, ज्यूस पिले पाहिजेत, या सर्व गोष्टी सांगितल्या. आणि अशी ही माझी फर्स्ट व्हिजिट होती. आणि त्याच फर्स्ट व्हिजिटमध्ये मला काही टेस्ट करायला सांगितल्या, ज्यामध्ये युरिन टेस्ट होत्या, ब्लड टेस्ट होत्या. ज्या युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट होत्या त्या सेम डेला झाल्या आणि त्याचे रिझल्ट मला काही दिवसानंतर भेटले. तर सर्व रिपोर्ट्स माझे खूप छान होते, नॉर्मल होते. त्यानंतर माझं फर्स्ट अल्ट्रासाऊंड झालं आणि तो मोमेंट, ती फिलिंग खूपच वेगळी होती. पहिल्यांदा आम्ही ते पाहत होतो, त्या फेटल मूवमेंट आम्ही पाहत होतो आणि तो एक्सपिरियन्स वन ऑफ दी बेस्ट म्हणू शकतो. अगदी अविस्मरणीय, लक्षात राहण्यासारख्या या गोष्टी होत्या. जे आमचे अल्ट्रासाऊंड झाले ते सर्वच आमच्यासाठी खूप स्पेशल होते. त्या फिलिंग आपण एक्सप्रेस करूच शकत नाही शब्दांमध्ये. सेकंड व्हिजिट झाली तर तेव्हा मला जे काही नॉर्मल आहे प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशनचे वगैरे त्रास होत होता. तर त्याच्यावरती डॉक्टरनी मला काही डाएटमध्ये काही चेंजेस करायला सांगितले आणि फायबर इंटेक वाढवायला सांगितला आणि बऱ्याचशा गोष्टी तेव्हा देखील डिस्कस केल्या. आणि त्याच दरम्यान मला दाढदुखीचा देखील त्रास होत होता, जे की प्रेग्नन्सीमध्ये खूपच नॉर्मल आहे, बऱ्यापैकी स्त्रियांना होतो. तर त्यासाठी मला डेंटल केअरची गरज पडणार होती. तर ते मी त्यासाठी डॉक्टरांनी मला लेटर दिलं की तुम्ही डेंटल केअर घेऊ शकता, त्यामध्ये
कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली जाते ह्यासुद्धा गोष्टी डॉक्टरांनी आमच्याशी डिस्कस केल्या. कारण खूप जास्त त्यावेळेला त्रास होत होता, पण काही दिवसानंतर तो त्रास माझा कमी झाला. त्यामुळे मी काही डेंटल केअर त्या दरम्यान घेतली नाही, कारण मनामध्ये थोडीशी भीती होती की आता ड्युरिंग प्रेग्नेन्सी हे सेफ आहे का. पण त्या प्रिकॉशन डॉक्टर घेतात, डेंटिस्ट देखील घेतात, तरीसुद्धा माझ्या मनामध्ये त्याबद्दलचे डाऊट्स होते. त्यामुळे मी डॉक्टरकडे डेंटिस्टकडे गेलेच नाही, पण लेटर मात्र मी आणलं होतं त्यांच्याकडून. अशी ही होती सेकंड व्हिजिट. आणि जेव्हा माझी सेकंड व्हिजिट होती त्याच्या आधीच आम्ही जेनेटिक टेस्ट केल्या होत्या. बाळामध्ये जेनेटिकली काही कमतरता आहे का यासाठी आम्ही ह्या टेस्ट केल्या होत्या. आणि आम्हाला त्यावेळेला त्यांनी विचारलं होतं की तुम्हाला जेंडर माहिती करून घ्यायचं आहे का. तेव्हा आम्ही नाही असं सांगितलं होतं, कारण आम्हाला ती एक्साइटमेंट फील करायची होती. त्यामुळं तरी देखील त्यामध्ये त्याचे जेव्हा रिपोर्ट्स आले त्यामध्ये जेंडर रिव्हील केलं होतं. आणि तेव्हाच आम्हाला समजलं होतं की आमच्या आयुष्यात जे बाळ येणार आहे ते मुलगा आहे की मुलगी आहे. आणि त्यानंतरच्या ज्या काही आमच्या व्हिजिट झाल्या, त्यानंतर जे फर्स्ट अल्ट्रासाऊंड झालं किंवा आम्ही डॉक्टरांना भेटलो, तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला खूप आनंदाने डॉक्टर किंवा तिथल्या नर्स प्रॅक्टिशनर खूप आनंदाने आम्हाला बेबीचं जेंडर सांगायच्या. जेवढी एक्साइटमेंट आमच्यामध्ये होती तेवढीच एक्साइटमेंट ते देखील दाखवायचे. तर त्यामुळं ते खूपच असं कॉमन झालं होतं. सगळेजण आम्हाला आधीच माहिती होतं बेबी जेंडर काय आहे हे. आणि आम्ही खुश देखील होतो. खूप साऱ्या प्रिपरेशन त्यामुळे आम्हाला करता आल्या. इवन आम्हाला बेबी जेंडर समजल्यानंतर नेक्स्ट व्हिजिटपासून आम्ही बेबीचं नाव काय ठरवलं आहे असे देखील डॉक्टर्स विचारायचे. आणि असं तर ह्या गोष्टी खूप इथे कॉमन आहेत. पटकन बेबी जेंडर समजून जातं. जरी आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल किंवा नसेल तरीही खूप सहजपणे डॉक्टर ते सांगतात. किंवा अल्ट्रासाऊंडमध्ये देखील खूप सहजपणे सांगतात. तर दोन्ही अल्ट्रासाऊंडच्या वेळेला त्यांनी आम्हाला ऑलरेडी माहिती होतं, तरी देखील त्यांनी स्वतःहून देखील सांगितलं की हे बेबी जेंडर आहे, किंवा डॉक्टर देखील सहजपणे सांगत होते. तर हा देखील एक्सपिरियन्स माझ्यासाठी नवीन होता, कारण आपल्याकडे इंडियामध्ये बेबी जेंडर रिव्हील नाहीत करत किंवा त्याच्यावरती बंदी आहे. तर त्यामुळं शेवटपर्यंत एक उत्सुकता असते की काय होणार, मुलगा होणार की मुलगी होणार. पण आम्हाला दोघांनाही ही गोष्ट आधीच माहिती होती आणि त्यासाठी आम्ही खूप खुश आहोत. खूप साऱ्या गोष्टींची प्रिपरेशन त्यामुळे आम्हाला करता आली. तर असं हे माझे आधीचे सर्व रिपोर्ट्स खूप छान येत होते, नॉर्मल होते. माझं वेट, हाईट या सर्व गोष्टीसुद्धा खूप छान होत्या. बेबी ग्रोथ खूप छान होत होती. हे सर्व रिपोर्ट्सवरून, अल्ट्रासाऊंड्सवरून समजत होतं. आणि डिसेंबरमध्ये मला जेस्टेशनल डायबिटीजची टेस्ट करायला सांगितली होती. तर ती टेस्ट माझी फर्स्ट 1 आवर ग्लुकोज टेस्ट होती. तर ती टेस्ट माझी पॉझिटिव्ह आली होती. तर त्यामध्ये एक ड्रिंक देतात, ज्यामध्ये सुरुवातीचं जे 1 आवरसाठी मला दिलं होतं तर ते होतं लेमन फ्लेवरचं होतं. तर ते ड्रिंक प्यायला देतात आणि त्याच्यानंतर आपली टेस्ट केली जाते. तर ते टेस्ट रिझल्ट माझे पॉझिटिव्ह होते, पण त्याचं जी व्हॅल्यू होती ती खूप जास्त नव्हती. त्यामुळं मला डॉक्टरनी परत 3 आवर्सची टेस्ट रिकमेंड केली की 3 आवर्सची ग्लुकोज टेस्ट करायला सांगितली. आणि त्यानंतर काही दिवसातच मी 3 आवर्सची ग्लुकोज टेस्ट केली, ज्या दिवशी माझी खूपच धावपळ झाली. सकाळी 7 वाजताची माझी अपॉइंटमेंट होती, तर प्रत्येक 1 तासाला मला जावं लागत होतं. 7 वाजता पहिल्यांदा गेले तेव्हा मला ते ड्रिंक प्यायला दिलं, जे की खूपच गोड होतं, 3 आवर्सवालं. आणि त्यानंतर 3 वेळा माझे ब्लड सॅम्पल्स त्यांनी घेतले. तर अशी ही व्हिजिट होती 3 आवर्स ग्लुकोज टेस्टची. त्याचे रिपोर्ट्स माझे खूप छान नॉर्मल आले, कारण डिसेंबरमध्ये मला 7वा महिना होता आणि त्यावेळी असं म्हणतात डोहाळे लागतात. तर मी गोड खूप खात होते. असं नाही की गोड खाण्यामुळे होतं, पण आपलं जे इंडियन डाएट असतं, म्हणजे माझं जे डाएट आहे त्यामुळे मध्ये भात, चपाती या गोष्टी खूप जास्त आपल्या आहारामध्ये असतात. तर त्याच्यामुळे देखील शुगर लेवल वाढू शकते असं डॉक्टरांनी मला नंतर सांगितलं. त्यामुळे डाएटमध्ये भाज्या, सलाड या गोष्टींचा जास्त समावेश करा. आणि त्यानंतर मी तशा पद्धतीनं माझ्या आहारामध्ये चेंजेस केले. माझी सेकंड टेस्ट नॉर्मल आली, पण ते जे काही दिवस होते फर्स्ट ग्लुकोज टेस्टच्या रिझल्टनंतर सेकंड टेस्ट होईपर्यंत, त्यावेळी मनामध्ये खूप भीती होती, कारण
डिलिव्हरीला वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो, असे बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या होत्या. डॉक्टरांशी सुद्धा मी कन्सल्ट केल्या होत्या. त्यामुळं मनामध्ये थोडीफार भीती होती आणि मी माझ्या गोष्टी गोड स्वीटच्या खाण्यामध्ये कंट्रोल देखील केला आणि माझी सेकंड टेस्ट नॉर्मल आली. त्यानंतर मात्र सर्व छान झालं. तर तेवढं एकच रिपोर्टमध्ये थोडीफार गडबड झाली होती. बाकी सर्व रिपोर्ट्स माझे आत्तापर्यंतचे खूप छान होते. बेबीची ग्रोथ छान आहे. डॉक्टरांकडून सुद्धा मला खूप पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाले आणि असे ही जर्नी आहे आत्तापर्यंत सुरू. 37 वीक कंप्लीट झालेलं आहे. 38 वीक चालू आहे आणि वीकली माझ्या डॉक्टर अपॉइंटमेंट्स असतात. अजून देखील सर्व छान आहे. बेबीच्या मुवमेंट्स वगैरे सर्व काही छान आहे. तर आता लवकरच डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे. ते दिवस देखील जवळ आले आहेत. 8व्या महिन्याच्या दरम्यान आम्ही जे इथले डिलिव्हरी हॉस्पिटल आहेत तिथे हॉस्पिटल टूर केली होती. त्याचा देखील व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर तो देखील नक्की पहा. त्यामध्ये इथले हॉस्पिटल कसे असतात, हॉस्पिटलकडून डिलिव्हरीच्या दरम्यान कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात आणि कोणकोणत्या सोयीसुविधा इथे आहेत, या सर्व गोष्टींची माहिती मी त्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अशा ह्या माझ्या हॉस्पिटल व्हिजिट होत्या. आता नक्कीच तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल की इथले हॉस्पिटल्स तरी पाहिले, इथल्या सोयीसुविधा तर पाहिल्या, पण बिल किती येतं, किंवा जसं की मी याआधीच्या बऱ्याचशा व्लॉगमध्ये सांगितलं आहे, इथं राहण्यासाठी इन्शुरन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी सुरुवातीला देखील सांगितलं की आम्हाला इन्शुरन्स प्रोव्हायडर आमच्या इन्शुरन्स नेटवर्कमधूनच हॉस्पिटल शोधायचं होतं. तर त्याचे आम्हाला काय फायदे झाले आणि बिल किती येतं, तर त्या गोष्टींची माहिती मी देते. तर टोटल आमच्या ज्या काही हॉस्पिटल व्हिजिट्स आत्तापर्यंत झाल्या त्याचं एस्टिमेट आम्हाला फर्स्ट मंथमध्येच आलं होतं आणि ते आम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायचं होतं किंवा आम्ही फुल अमाऊंट देखील पे करू शकत होतो. तर हे जे बिल आहे ते माझं फक्त डॉक्टर व्हिजिट आणि ज्या काही माझ्या टेस्ट वगैरे झाले त्यासाठीचं बिल आहे. त्या व्यतिरिक्त जे आम्ही जेनेटिक टेस्ट केली होती त्याचं जे बिल होतं ते डिफरंट होतं. त्या लॅबचं बिल हे डिफरंट होतं आणि ते आमच्या इन्शुरन्समध्ये कवर होत नव्हतं. तर ते $200च्या आसपास त्याचं बिल होतं. तर ते आम्ही एक्स्ट्रा पे केलं होतं. आणि हे जे आहे हॉस्पिटल बिल, तर त्यामध्ये आम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पे करत होतो. तर एव्हरी मंथ आम्ही $86 पे करत होतो. तर असे 5 टाइम्स आम्ही पे केले होते आणि $76 हे एकदा पे केले होते. असे टोटल आम्ही आत्तापर्यंत $510 पे केलेले आहेत. आणि आता आम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व्हिजिटसाठी किंवा टेस्टसाठी काहीही पे करायचं नाही. आता जे काही आमचं बिल असेल ते डिलिव्हरी हॉस्पिटलचं बिल असेल तर त्याचं देखील एस्टिमेट आम्हाला मिळालेलं आहे. तर हे जे आमचं हॉस्पिटल रुटीन होतं 9 महिन्यामध्ये किंवा टेस्टचे ज्या काही टेस्ट झाल्या किंवा अल्ट्रासाऊंड झाले तर त्यासाठीचं टोटल आमचं बिल होतं ते $6018, ज्यापैकी $510 आम्ही पे केले, बाकी आमच्या इन्शुरन्स प्रोव्हायडरने पे केलेले आहेत. आणि जे आता डिलिव्हरीचं बिल आहे तर त्याचं एस्टिमेट आलेलं आहे. तर त्यानुसार आम्हाला $22,833 हे बिल होऊ शकतं त्याच्या आसपास. आणि त्यापैकी आम्हाला $2,500 पे करावे लागू शकतात असं हे एस्टिमेट आहे. बाकी डिपेंड्स आहे त्यावेळेला काही प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येतात का, डिलिव्हरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येतात का, किंवा हॉस्पिटलचा मला किती दिवस स्टे करावा लागेल, तर त्याची माहिती मी डिलिव्हरीनंतर शेअर करेन की ते बिल कसं आलं किंवा त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या गेल्या. या सर्व गोष्टींची माहिती मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूयात आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.